सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। नाशिकच्या जय भवानी रोड परिसरात परप्रांतीय आणि मराठी यांच्यात वाद झाल्याची घटना उघडकीस आली आहे। गाडी शिकणाऱ्या परप्रांतीय व्यक्तीने जय भवानी रोड परिसरातील एका गाडीला धडक दिली। यानंतर या परप्रांतीय व्यक्तीने अरेरावी केल्याचा आरोप केला जातोय। मराठी लोगों की औकात क्या, तुम मराठी लोग भंगार हो अशी मुजोरी केल्याचा आरोप करण्यात आलाय। यानंतर मनसे पदाधिकाऱ्यांनी परप्रांतीयाला चोप दिलाय। नेमकं काय घडलं? नाशिक रोडच्या जय भवानी रोड परिसरात एका मुजोर परप्रांतीयाने स्थायिक रहिवाशी लासुरे नावाच्या मराठी कुटुंबाला दादागिरी करून शिवीगाळ करत मारहाण केली। हा परप्रांतीय चारचाकी शिकताना लासुरे कुटुंबाच्या प्लेजर गाडीवर धडकला आणि गाडीचं नुकसान केलं। लासुरे कुटुंबाने जाब विचारल्यावर कुटुंबाला शिवीगाळ केली। तुम मराठी लोग तुम्हारे औकात में रहो, तुम्हारी गाडी भंगार है और तुम्हारा घर भी भंगार है असे परप्रांतीय बोलू लागला। त्यानंतर जय भवानी रोड येथील स्थानिक मनसेच्या पदाधिकाऱ्यांना हे समजल्यावर या परप्रांतीयाला त्यांनी समज दिली। परंतु या मुजोर परप्रांतीयाने उर्मटपणे उत्तर दिले की मला मराठी येत नाही आणि मी हिंदीत बोलणार नाही, तुम्ही माझ्याशी हिंदीत बोला। हे ऐकून मनसे सैनिकांनी परप्रांतीयाला चोप दिला आणि मराठी कुटुंबाची माफी मागण्यास सांगितलं। या प्रकरणी अद्याप गुन्हा दाखल झाला नसला तरीही गाडीला धडक दिल्याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्याची माहिती समोर येतेय। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट, नाशिक। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.